मी स्वतःला मतदारसंघाच्या विकास कामासाठी झोकून घेतलेला आहे. मला 24 तास कमी पडायला लागले. मी रात्री 2ला झोपतो, सकाळी 5-6ला उठतो. मला फार वेळ कमी भेटतो. त्यामुळं कोण काय बोललो आणि कोण काय निर्णय घेतला याला मला काही घेणं देणं नाही. शेवटी माझ्या मतदारसंघाचा विकास, मतदारसंघाची जनता, त्यांचे प्रश्न, त्यांना अपेक्षित असणारे कामं हे मला फार महत्त्वाचं. संघाचे 10 वर्षात जे कामं पूर्ण होऊ शकले नाही ते कामं मी पूर्ण केले. पूर्ण म्हणजे काम चालू आहे. पंढरी मध्यम प्रकल्पाचं 1100 कोटी रुपयाची सुधारित प्रशासकीय मान्यता आणली. दुसरं दाबी प्रकल्पाचं PDNचं काम चालू केलं. पवनी प्रकल्पाचं काम झपाट्यानं चालू झालं. भेंबडी प्रकल्पाचं काम झपाट्यानं चालू झालं. बारूड प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता करून आणली. नंतर घोडदेव प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता करून आणली. शेवटला अतिशय महत्त्वाचा प्रश्न निम्न सारगड, त्याला सुद्धा प्रशासकीय मान्यतेच्या जवळपास SLDC कडे तो प्रस्ताव आहे, त्याला सुद्धा मी मान्यता करतो. राहिला विषय विजेच्या संदर्भातला, जो राज्यभर आता सगळ्यात मोठा ग्राउंड प्रश्न झालेला आहे. त्या विजेच्या संदर्भात गेल्या 10 वर्षात या मतदारसंघात एकूण किती DP आहे